नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या कराडमधील यशवंत भूमीत आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शुभारंभ राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या आयोजित प्रचार सभेत राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या अधिकृत उमेदवार श्री छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेचा नारळ विविध मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला. होऊ घातलेल्या या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे, सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, विक्रमसिंह पाटणकर, रामराजे नाईक निंबाळकर, आमदार आनंदराव पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, सत्यजित सिंह पाटणकर, डॉक्टर इंद्रजित मोहिते यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या आयोजित प्रचार सभेची सुरुवात कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रास्ताविकानं झाली. सातारा लोकसभा मतदारसंघामधल्या प्रचाराचा शुभारंभ इथं होता. मूळ आमची कल्पना अशी होती की कराड आणि पाटण या विभागातल्या सभेची सुरुवात या कराड शहरामधल्या दत्त चौकापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या या परिसरामध्ये कैलासवासी चव्हाण साहेबांच्या या कर्मभूमीमध्ये करावं या उद्देशाने ही सभा आपण केली. की सर्व नेते मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेत. आपणही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपणा सर्वांचं या विभागाच्या वतीनं अतिशय मनापासून या ठिकाणी मी स्वागत करतो. गेल्या 5 वर्षापूर्वी केंद्रामध्ये सत्ता बदल झाला. आजचे दिनच्या नावाखाली भाजपचं सरकार केंद्रामध्ये आलं. लोकांच्या अपेक्षा होत्या काहीतरी चांगल्या प्रकारचं काम होईल, परंतु ना आपले 15 लाख रुपये आले, ना परदेशातून काळा पैसा आला. याच्या विरुद्ध आपण जर बघितलं तर मूळ 272चा जो आकडा होता तो भाजपनं पार केला. देशामध्ये झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाला अपयश आलं आणि त्यांची संख्या घटत खाली आली. देशाचा कल विशेषतः मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड याच्या निमित्तानं आपल्या सर्वांच्या पुढे या ठिकाणी आलेला आहे. आणि अशा परिस्थितीने आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं आहे. गेल्या 4-4.5 वर्षामध्ये आपण बघितलं शेतीच्या बाबतीमध्ये या लोकांची काय भूमिका आपल्या सर्वांच्या लक्षात आल्या. विशेषतः केंद्रामध्ये आदरणीय मनमोहन सिंगजी, सोनिया गांधी, पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार असताना या परिसरामध्ये विशेषतः ऊसाचा प्रश्न फार मोठा आहे. आणि म्हणून अडचणीत असलेली कारखानदारी त्या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी आदरणीय पवार साहेबांनी, सोनिया गांधी यांनी पुढाकार घेतला. थकीत हप्त्याचं मुद्रीकरण करण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतली. बफर स्टॉकची भूमिका त्या ठिकाणी घेतली. असे अनेक प्रकारचे निर्णय त्या काळामध्ये ज्याच्या माध्यमातून सहकारी कारखानदारी खऱ्या अर्थानं टिकून राहिलेले आहे. आज आपण बघतोय एकंदर परिस्थिती राज्यामध्ये, देशामध्ये एवढं प्रचंड साखर उत्पन्न झालं असताना कशाही प्रकारचं सहकार्य या शासनाचं नाही. याच्या विरुद्ध इथले मंत्री महोदय या ठिकाणी सातारला आले, नितीन गडकरी साहेब, आणि त्यांनी सांगितलं की साखर एवढी जास्त होते ते समुद्रात बुडून टाका. शेतकऱ्यांना कष्टानं पिकवलेलं त्या ठिकाणी त्यांचा जो कच्चा माल त्या प्रकारे झाला ते समुद्रात टाका असं प्रकारचं वक्तव्य करतात. कुठल्याही प्रकारचं त्यांना शेतकऱ्यांची सोयीसुख नाही. विशेषतः या परिसरामध्ये जी सभा होते ही कराडची मुख्य बाजारपेठ, आणि विशेषतः या परिसरामध्ये अनेक व्यापारी बांधव त्या ठिकाणी आहेत. व्यापारी बांधवांना वाटत होतं की आजच्या दिनी चांगलं काहीतरी घडेल, परंतु जीएसटीच्या माध्यमातून त्रास की झाला आपल्याला कल्पना आहे. नोटाबंदी सारखा निर्णय झाला की ज्याची पूर्वतयारी न करता निर्णय घेतला, आणि देशामधले जो 104 लोक स्वतःचे पैसे बँकेत भरण्यासाठी किंवा काढण्यासाठी गेल्यानंतर 104 लोक त्या ठिकाणी निधन पावले. तरी या ठिकाणी यांना जी अपेक्षा होती 100% पैसा परत येईल,
जवळजवळ 100% पैसा परत आला. पण त्यांची अपेक्षा होती की पैसे त्या ठिकाणी कमी येतील आणि तोच काळा पैसा म्हणून दाखवायचा, अशा प्रकारची भूमिका या सरकारचे 4.5 वर्षामध्ये राज्यामध्ये असलेलं शिवसेना भाजपचं सरकार याचं आपण बघितलं असेल की यांची सातत्यानं एकमेकावर टीका चालू होती. हे त्या ठिकाणी म्हणायचे आमचे राजीनामे खिशामध्ये आहेत, आम्ही त्या ठिकाणी अपमान सहन करणार नाही, सत्तेला लाथ मारणार. विधानसभेमध्ये आमचे बरेच मित्र त्या ठिकाणी शिवसेनेचे आहेत, त्याला आम्ही सांगितलं की मला असं तर म्हणू नका, सत्तेला लाथ तर असं पण म्हणू नका. पण अलीकडच्या काळामध्ये ही मंडळी एकत्र आले, आपल्या सर्वांच्या समोर आलेत. आपण याचा विचार त्या ठिकाणी जरूर या ठिकाणी करावा आणि येत्या निवडणुकीमध्ये आपल्या आघाडीचे उमेदवार छत्रपती उदयनसिंहराजे भोसले यांना मतदान करावं, बूथ कमिटीच्या माध्यमातून मतदान करावं, अशा प्रकारची विनंती या निमित्तानं या ठिकाणी करतो. विशेषतः पश्चिम महाराष्ट्राकडे सातत्यानं या शिवसेना भाजपच्या मंडळीचं दुर्लक्ष आहे आणि त्या माध्यमातून या परिसरातला विकास काय खुंटलेला आहे, बाजारपेठा ओस पडत चालल्या आहेत, याचा विचार आपण त्या ठिकाणी जरूर करावा. आज या ठिकाणी ही सभा होत असताना कराड शहरामध्ये कैलासवासी चव्हाण साहेबांची जन्मभूमी कर्मभूमी, ज्या चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर आधुनिक महाराष्ट्राचा मंगल कलश आणला आणि त्यावेळी सांगितलं की हा महाराष्ट्र पुरोगामी विचारानं पुढे गेला पाहिजे, शेतीवर प्रक्रिया करणारी कारखानदारी उभी राहिली पाहिजे आणि यासाठी सहकाराच्या माध्यमातून सहकारी कारखानदारी उभी केली, सूत गिरण्या निर्माण झाल्या, त्यास ऑइल मिल उभा राहिल्या आणि याच्या माध्यमातून या महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं प्रगती झाली आहे. या गावानं सातत्यानं चव्हाण साहेबांच्या विचाराला साथ आणि सहकार दिले. हे गाव विकासासाठी सुद्धा एकत्र असतं. नुकतंच या ठिकाणी देशामध्ये 1 लाख लोकसंख्येपेक्षा कमी असलेल्या लोकसंख्येमध्ये देशामध्ये पहिलं स्वच्छतेच्या बाबतीत हे गाव आलं आणि ही एकी आपण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा या निमित्तानं निवडणुकीच्या निमित्तानं आपण सहकार्य करावं अशी विनंती या ठिकाणी करतो. इथं आपण सर्व आलाच, आमचे राष्ट्रीय नेते आले, आदरणीय बाबा आले, जोगेंद्र कवाडे सर आले, या सर्वांचं अतिशय मनापासून पुन्हा एकदा मी या ठिकाणी मी स्वागत करतो आणि माझे स्वागताचे 2 शब्द या ठिकाणी मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. या जनसागराला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुलुक मैदान तोप माजी मंत्री आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. आजची शुभारंभाची महाराष्ट्रातली असलेली सभा चव्हाण साहेबांच्या पुरोगामी विचाराला निश्चितपणाने या जातीवाद्यांना बाजूला करण्याचा इतिहास घडून जाईल अशा प्रकारचा विश्वास या सभेच्या निमित्ताने व्यक्त करतो. आणि सभा सुरू होत असताना चव्हाण साहेबांच्या विचाराचा महाराष्ट्र आणि देश घडवावा ही कार्यकर्त्यांना विनंती करतो. जागा कमी पडते आहे, आजूबाजूला सर्वीकडे असलेली गर्दी, कार्यकर्त्यांनी जनतेची गैरसोय झाली त्याबद्दल मी क्षमा दिलगिरी व्यक्त करतो. पण उमेदवाराची क्रेज आहे त्याला मी तरी काय करणार. साहेब आपल्याकडे 2 नेते असे आलेले आहेत, एक शिवाजी महाराजांचे वंशज आणि एक संभाजी महाराज, एक छत्रपती उदयनराजे भोसले आणि एक अमोल कोल्हे. महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांचा आणि छत्रपतीचा विचार जर फिरवायचा असेल आणि जे छत्रपतीच्या नावावर राजकारण करण्यासाठी वापर करतात त्यांना या देशातून हद्दपार करायचा असेल तर या दोघांनाही महाराष्ट्रामध्ये फिरवा आणि शाहू फुले आंबेडकरांचा आणि चव्हाण साहेबांचा महाराष्ट्र उभा करावा हीच अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांची उपस्थिती ही विक्रमी उपस्थिती आजच सांगतो. देशाच्या लोकसभेमध्ये राज्याच्या अनेक त्या ठिकाणी राजे निवडून येतात आणि एक छत्रपतीचा राजा हा विक्रमी मताने येतो, तो महाराष्ट्राच्या 13व्या वंशात छत्रपती उदयनराजे भोसले येतो. हा इतिहास करण्याचा निर्णय आजच्या या सभेच्या निमित्ताने आपण करूया. मी फार वेळ घेणार नाही कारण बाकीच्या वेळेला मीच बोलणार आहे. या सरकारच्या विरोधामध्ये बोलण्याच्या बाबतीमध्ये अनेक मुद्दे आहेत, पण ज्या वेळेला त्या ठिकाणी हुकुमशाही मोडायची असेल त्यावेळेला विरोधाच्या माध्यमातून संघर्ष करायचा असेल त्या उदयनराजे उभे राहिलेले आहेत. अनेक लोकांनी आमिषा दाखवली
पण जे पटत नाही त्याच्या विरुद्ध उभा करण्याचा प्रयत्न हा छत्रपती उदयनराजेंनी केलेला आहे। जी आज देशाची परिस्थिती आहे, चौकीदार चौकन्ना है, मी म्हणतो चौकीदार निकम्मा है। आज जर चौकीदार चौकन्ना है तर पुलवामाचा हल्ला झालाच कसा? आज जर चौकीदार चौकन्ना है तर राफेलची फाईल घाल झालीच कशी? आज जर चौकीदार चौकन्ना है तर या ठिकाणचे असलेले मोदी आणि बाकीचे मल्ल्या परदेशामध्ये गेलेच कसे? देशाची तिजोरी लुटणारे जर पळण्यासाठी मदत करणारा चौकीदार हा चोर आहे, अशा प्रकारचा नारा आता देशात व्हायला लागलेला आहे। आणि म्हणून या चौकीदारासकट राज्याचे चौकीदार सुद्धा बदलले पाहिजे आणि त्याची सुरुवात या साताराच्या असलेल्या चव्हाण साहेबांच्या भूमीतून करतोय, याचा निश्चितपणाने आम्हाला अभिमान आहे। आणि आपण इतक्या मोठ्या संख्येने उभे राहिल्याबद्दल, उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून स्वागत करतोय। आज व्यासपीठावर सगळी महाराष्ट्रातली आघाडी एकत्र आलेली आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न बोलले जातील, बेरोजगारचा प्रश्न बोलला जाईल, सर्वांचा विचार करा, पण सामान्य माणसाचा नेता असला पाहिजे, सामान्य माणसाचं सरकार आणि राज्य असलं पाहिजे। यासाठी आजच मी आपल्याला सांगतोय, आजपासून प्रचाराचा शुभारंभ होतोय। इतक्या काम कार्यकर्त्यांनी जनतेने करावा, मला माहित नाही, पण पत्रकारांनी परवाच्या दिवशी एक बातमी टाकली। त्या बातमीमध्ये असं सांगितलं की काही लोक त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवत आहेत। काही लोकांचा वाद हा नुसता तात्पुरता वाद दाखवला जातोय। मी या व्यासपीठावरून सांगतो, आमचं दैवत फक्त शरद पवार आणि आमचं दैवत फक्त शरद पवार आहे। आम्ही मरो शरद पवारांसाठी आणि जगू सुद्धा शरद पवारांसाठी। साहेब आम्ही शब्द देतो, पृथ्वीराज बाबा आपल्याला आम्ही शब्द देतो, उदयनराजेंना आम्ही सगळे आमदार, सगळ्या पक्षाचे नेते मंडळी एकत्र येऊन इतिहास घडून दाखवू। आपल्याला अपेक्षित असेल तो उमेदवार कोणी असो, कोण विक्रमी मताने निवडून देण्याचा इतिहास करू। आपल्याला मी एवढंच विनंती करेल, आपला 13वा वंश छत्रपतीचा वंश देशाच्या राजधानीमध्ये जेव्हा जाईल तेव्हा देशात 1 नंबरने निवडून आला पाहिजे, एवढंच काम आजपासून करा। जय हिंद, जय महाराष्ट्र। साडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं कार्यक्रम संयोजन समितीच्या वतीने सत्कारामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय पृथ्वीराज बाबा, जोगेंद्रजी कवाडे, श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, श्रीनिवासजी पाटील साहेब यांचा एकत्रित सत्कार या ठिकाणी विराट हारामध्ये होतोय। राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजजी बाबा, सातारा जिल्ह्याच्या युवकांवर ज्यांची भुरळ आहे असे युवा हृदय सम्राट श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, राजूजी शेट्टी सर, खासदार राजू शेट्टी सर यांचा या ठिकाणी एकत्रित सत्कार होत आहे। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी पुन्हा उपस्थित करण्यासाठी मी आदरणीय आमदार जोगेंद्रजी कवाडे सर यांना विनंती करतो, आपण या कार्यक्रमाला संबोधित करावं। छत्रपती शिवरायांचा वंशज हा तुमच्या आमच्या संपूर्ण प्रजेचा राजा आहे, जनतेचा राजा आहे। आणि ज्या लोकशाहीने जनतेचं राज्य देशात निर्माण केलं, त्याच लोकशाहीला मजबूत करण्यासाठी जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं, ज्यातून लोकशाही जन्माला आली, आणि या लोकशाहीमुळे तुमच्या माझ्यासारख्या माणसांना मतदानाचा अधिकार, मतदानाचा अधिकार मिळाला, हा शाबूत राहावा, आपली लोकशाही मजबूत राहावी, त्यासाठी आपला मजबूत राजा या देशाच्या महापंचायतीमध्ये लोकसभेत निवडून देणं आपलं सर्वांचं काम आपण देणारच, प्रश्नच नाही। या देशात काय चाललं आहे आमच्या शशिकांतजींनी सांगितलं, आणखी आमची नेते मंडळी सांगणार आहेत, त्याचा पुनरुच्चार करायची गरज आहे। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःला देशाचा चौकीदार म्हणणारा हा
आमच्या देशाचा प्रधानमंत्री खरोखरच देशाचा चौकीदार आहे का, की चोरांचा चौकीदार आहे? शशिकांतजींनी सांगितलं ना, विजय मल्ल्या 9,000 कोटी घेऊन पळाला, आमचा चौकीदार झोपला होता. नीरव मोदी, तोही मोदी 13,000 कोटी रुपये घेऊन पळाला, आमचा मोदी चौकीदार झोपून होता. मेहुल चोक्सी कोट्यवधी रुपये आपल्या बँकेचे देशाचे लुटून विदेशात पळाला, मजा मारतो आहे. विजय मल्ल्या 9,000 कोटी रुपये घेऊन पळाला, विजय मल्ल्या पळाला, इंग्लंडमध्ये बसला, आता डल्ल्या खाऊन राहिला. अशी परिस्थिती आहे. आणि खरोखरच आमच्या देशाचा चौकीदार जर जागा असता, इमाने इतबारे या देशाची चौकीदारी केली असती, तर पुलवामा मध्ये आमच्या 44 बहादूर सैनिकांना बलिदान द्यावं लागलं नसतं, बलिदान द्यावं लागलं नसतं. 44 आमचे सैनिक शहीद होतात, अख्खा देश तडफडतोय, तडफडतोय, रडतो आहे, अश्रू गाळतो आहे. पण हे महाराज आमच्या देशाचा पंतप्रधान निवडणुकीच्या प्रचार सभामध्ये फिरून राहिले, निवडणुकीच्या प्रचार सभा. हे देशात 56 इंच छाती आहे ना त्यांची, 56 इंच छाती. त्यांच्या 56 इंच छातीमध्ये आमचा शेतकरी आहे का, जरा तपासून बघा ना. दर दिवशी 72 शेतकरी आत्महत्या करतात आमच्या देशामध्ये. महाराष्ट्राचं सरकार, देशाचं सरकार शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवत नाही, त्यांचं कर्जबाजारीपणा थांबवत नाही, 7-12 कोरा करत नाही आमच्या शेतकऱ्यांचा, कर्जमाफी करत नाही. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून चांद्यापासून बांद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या अधिकारासाठी संघर्ष यात्रा, इथे आलो होतो ना आम्ही, संघर्ष यात्रा काढली. या कराड नगरीमध्ये प्रीती संगम आहे, प्रीती संगम दर्शन घेऊन आलो चव्हाण साहेबांचं. ह्या महाराष्ट्राचा मंगल कलश ज्या यशवंतराव चव्हाण साहेबांनी आणला, हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी सुखी झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे. हे स्वप्न यशवंतराव चव्हाणांचं होतं, आपल्या सर्वांचं होतं. पण त्या स्वप्नांना पायदळी तुडवण्याचं पाप हे महाराष्ट्राचं, बीजेपीचं, शिवसेनेचं, नरेंद्र मोदीचं सरकार करते आहे. 56 इंचाची छाती, त्यांच्या 56 इंचाची छाती फाडून बघा, दिसतो का शेतकऱ्यांची आत्महत्या? दिसतो का आमच्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा अधिकार? दिसतो का आमच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा अधिकाराच्या 56 इंचाच्या छातीमध्ये? दिसतो का दलित, आदिवासी, ओबीसी समाज होणारा अत्याचार त्यांच्या छातीमध्ये दिसतो का? आमच्या ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली जात नाही, अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती दिली जात नाही, उच्च शिक्षणापासून वंचित करण्याचं धोरण या देशाचं 56 इंच वाल्याचं आहे. काय करणार मला सांगा ना. RSSच्या इशाऱ्यावर नाचणारं हे भाजप शिवसेनेचं सरकार या देशावर आलेलं मोठं संकट आहे, मोठं संकट आहे. आणि तुमची, माझी, या देशातील, या सातारा मतदारसंघातील तमाम बंधू भगिनी मतदारांची ही नैतिक जबाबदारी आहे की देशावर जे RSS रूपी जातीयवादी ब्राह्मणवादाचं संकट आलेलं आहे हे दूर करायचं असेल तर राष्ट्रवादीचं बटन दाबून आपल्या उदयनराजे महाराजांना यांचा मुकाबला करण्यासाठी तिथे पाठवायचं आहे. कोण लढणार आहे? महाराजांचा वंशज आहे ना लढण्यासाठी, कोण लढतो आहे? ही सर्व परिस्थिती. आम्ही सर्व एक झालोत. काल मुंबईला मीटिंग झाली, 56 संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पीपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट, शेतकरी कामगार पक्ष, आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, असे 56 पक्ष एकत्र येऊन संयुक्त पुरोगामी महाआघाडी तयार केलेली आहे. कशासाठी तयार केली? या देशावर हे जे संकट आलेलं आहे, आता
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांचं एक वक्तव्य पेपरमध्ये छापून आलं, संपूर्ण देश आम्हाला भगवा करायचा आहे, संपूर्ण देश भगवा करायचा. अरे तुम्ही आमच्या देशाला नागवा करून टाकलं, त्या भगवा करण्याची भाषा बोलता तुम्ही. अशी परिस्थिती देशात निर्माण केली. आणि म्हणून माता भगिनीनं बांधवांनो, ही तुमच्या माझ्या परीक्षेची वेळ आहे. आणि या परीक्षेमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉपी करून नाही, छाती ठोकपणे शत्रूला आव्हान करत हे जे यांचं जातीयवादाचं साम्राज्य देशात निर्माण करण्याचे प्रयत्न, राज्यघटना हटवून टाकतो म्हणतात. आणि ज्या राज्यघटनेच्या माध्यमातून देशामध्ये लोकशाही जन्माला आली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेच्या माध्यमातून जी लोकशाहीचं महावस्त्र भारत मातेच्या अंगावर टाकलेत, त्या भारत मातेच्या अंगावरच्या लोकशाहीच्या महावस्त्राला हात लावण्याचा प्रयत्न हे भाजपावाले, RSS वाले, शिवसेनेवाले करताय. आम्ही देशामध्ये सर्व काही सहन करू शकतो. आमच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले, रक्ताचा थेंब आणि थेंब सांडला तरी आम्ही सहन करू शकतो. पण भारत मातेच्या लोकशाहीच्या वस्त्राला हात लावण्याचा प्रयत्न जो कोणी करेल, त्यांचे हात छाटून टाकल्याशिवाय आमचा महाराज राहणार नाही, याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्यासाठी तुमच्या एकजुटीची ताकद. आम्ही महाआघाडी तयार केली. आम्ही आमच्या काही मित्रांना सांगितलं की आपणही या, आपलं स्वागत आहे, आपण नेतृत्व करा. आमची वंचित बहुजन आघाडीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. पत्रकारांनी मला प्रश्न विचारला, पवार साहेब, की वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण का नाही? मला बोलवलं नाही तर जाणार कसं? बोलवलं नाही तर जाणार कसं? पण हा जो वंचित बहुजन आघाडी आहे, तुम्ही न्यायमूर्ती कोळसे पाटलांचं वक्तव्य वाचलं आहे का? वंचित प्रकाश आंबेडकरांच्या सोबत वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्याचा प्रमुख माणूस, प्रमुख नेता न्यायमूर्ती कोळसे पाटील. काल त्यांचं स्टेटमेंट आलं की वंचित या हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना, वंचित बहुजन आघाडीला, त्यांच्या उमेदवारांना RSS कडून पैसा पुरवला जातो. प्रकाश आंबेडकर हे भाजपाला मदत करून राहिले असं त्यांचाच माणूस म्हणतो. आपण देखील सावध झालं पाहिजे. कोणी किती प्रयत्न केलेत, आता महाआघाडी एवढी मजबूत झालेली आहे आणि ही आघाडी आता बघेल चमत्कार. आणि माता भगिनींनो बांधवांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, चमत्कार दाखवल्याशिवाय कोणी नमस्कार करत नाही. आजचा जमाना असा आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, आमच्या OBC समाजाला, मागासवर्गीय समाजाला न्याय मिळाला पाहिजे, आमचा दलित, आदिवासी, रंगला गांधला समाज असेल त्याला न्याय मिळाला पाहिजे. काही मिळालं चालेल, परंतु आमच्या गोरगरीब जनतेला कष्टाची भाकर सन्मानाने खाण्याचा अधिकार तर दिला पाहिजे. हे होत नाही. आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मला आवडतो, संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम रिपब्लिक जनता, आंबेडकरवादी जनता या महाआघाडीमध्ये आहे, महाआघाडीचा मध्ये सम्मिलित झालेली आहे. त्यामुळे उदयनराजेजी निश्चितपणे आपला विजय आज झालेलाच आहे. या लोकांनी डिक्लेअर करून टाकला आपण विजय झालात. फक्त फरक एवढाच आहे की देशातील लोकसभेचे जेवढे उमेदवार आहेत त्यामध्ये सर्वात जास्त मताधिक्याने आपण गेलं पाहिजे, ही सर्वांची इच्छा आहे. आणि हा चमत्कार उद्या आपण दाखवणार आहात. आणि त्यासाठी आपण सर्वांनी आपल्या एकजुटीची ताकद, एकजुटीची शक्ती, एकजुटीचा आशीर्वाद उदयनराजेजींना द्यावा अशी सर्वांना विनंती करतो आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब. राजू शेट्टी साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित आहात. कराड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आपणास 1 लाख रुपयांचा धनादेश निवडणूक थैली या ठिकाणी दिली जाते. आपण त्याचा स्वीकार करावा अशी विनंती आहे.
1 लाख रुपयांची थैली आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब यांना कराड तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने प्रदान करण्यात येत आहे. धन्यवाद. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेब. या संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या या प्रचार शुभारंभाच्या निमित्तानं आज खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा काय चालू आहे याचा हा एक धडधडीत पुरावा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अनेकांना वाटायला लागलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं 2014 साली एक लाट तयार झालेली होती अशीच लाट आता यावेळी तयार झालेली आहे. हो, ही गोष्ट खरी आहे. तशीच लाट यावेळी सुद्धा तयार झालेली आहे, पण ती त्यांना पराभूत करण्यासाठी तयार झालेली आहे. कारण ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये त्याने या देशातल्या या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा आणि अगदी व्यापाऱ्यापासून उद्योजकापर्यंत सगळ्यांचा विश्वासघात केलेला आहे. त्यांच्या विश्वासाला तडा दिलेला आहे. त्याची शिक्षा कधी करायची याची वाट हा सगळा महाराष्ट्र बघत होता. खरं तर आजचे दिनाचं स्वप्न यांनी आम्हाला दाखवलं, पण आमच्या वाट्याला आजचे दिन का आलेले नाहीत. लुच्च्या माणसाचे दिन मात्र आमच्या वाट्याला आले अशी अवस्था गेल्या 5 वर्षामध्ये झालेली आहे. यांनी सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सांगितलं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं शेतकरी सन्मान योजना आणलेली आहे. परंतु ती काय शेतकरी सन्मान योजना नव्हते, शेतकरी अवमान योजना होते. कारण या महाराष्ट्रातल्या कुणाही शेतकऱ्याला त्याचा काही फायदा झाला नाही. 34,000 कोटी रुपये देतो म्हणाले, परंतु 16-17 हजार कोटीच्या वर तर का आकडा जायला तयार नाही. आणि त्यामध्ये सुद्धा अनेक मुंबईतल्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला असं मी ऐकलं. प्रत्यक्षामध्ये आमच्या खेड्यापाड्यातल्या शेतकऱ्यांना त्याचा काही लाभ झाला नाही. पण यांच्या ऑनलाईन अर्ज भरायच्या पद्धतीमध्ये मात्र आमची पुरती दमछाक झाली. शेतूवाल्यांना आम्हाला दमवलं, तलाट्यांना आम्हाला दमवलं, सगळ्यांनी आम्हाला दमवलं. आम्ही जाताना 7 बारा घेऊन गेलो, 8चा उतारा मागितला, अजून काय काय मागितलं, बायकोला घेऊन यायला सांगितलं, नवऱ्याला घेऊन यायला सांगितलं आणि मिळालं शेवटी काहीच नाही अशी आमची अवस्था झाली. आणि दुसऱ्या बाजूला बँकाने आमचा हिशोब काही पूर्ण केला नाही. 1 वर्षाचं बँकांचं सोसायट्यांचं व्याज मात्र आमच्या बोकांड्यावर बसलं अशी ही सन्मान योजना आहे. त्याच्यामुळे कुणाचं काही भलं झालेलं नाही. पण या निमित्तानं यांनी अनेक बँकांची थकलेली कर्ज मात्र वसूल करून घेतली. जी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे, एका बाजूला कर्जमाफीचा भूलबोलाया दाखवला, गाजर दाखवला आणि दुसऱ्या बाजूला हा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत असताना आज यांना या दुष्काळाचं काही देणं घेणं नाही. दुष्काळ जाहीर करून 3 महिने होऊन गेले, परंतु त्यासाठी ज्या उपाययोजना करायची गरज आहे त्या उपाययोजना आज होताना दिसत नाही. 10वी 12वीच्या परीक्षा चालू आहेत, विद्यार्थ्यांच्या पासचा पत्ता नाही, फीचा पत्ता नाही आणि विद्यार्थ्यांना आज परीक्षेला बसून दिलं जात नाही. पण याची चिंता त्यांना नाही. आज अवस्था अशी आहे की दुष्काळी भागामध्ये जनावर अक्षरशः विकायची पाळी आलेली आहे आणि जनावरांच्या किमती निम्म्यावर घेऊन गेलेल्या आहेत. कारण का तर शेतकऱ्याला विकणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त, विकत घेणाऱ्यांची संख्या कमी. चारा नाही, पाणी नाही आणि चाऱ्यासाठी पाण्यासाठी जनावरं वनवन भटकत आहेत. पण यांना याची दया याची गरज नाही. चारा छावण्या चालू करतो म्हणाले, आम्ही म्हटलं दावणीला द्या, दावणीला छावणीला द्या, पण छावण्या नाही, दावणीला नाही, चाराच नाही. फक्त घोषणा झाली, शेतकऱ्याच्या पदरामध्ये काही पडलेलं नाही. शेतकऱ्याच्या आत्महत्या गेल्या 5 वर्षामध्ये दुपटीनं झाल्या, हे आम्हाला आजचे दिन आले. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा तळतळाट या लोकांना लागल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही आम्हाला सांगितलेलं होतं 1.5 भाव देतो, उलट भाव आमचे कमी झाले. जी आधारभूत किंमत तुम्ही जाहीर केली त्याच्यापेक्षा कमी किमतीला आम्हाला आमचा शेतीमाल विकावा लागला. तुम्ही सांगितलं होतं आम्हाला कर्जमुक्त करतो, पण आमचं कर्ज काही माफ झालं नाही. जे सांगितलं होतं ते तर केलं नाहीच.
पण जे आमचं होतं, जी आमची जमीन होती ती ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला. 2015 साली यांनी भूमी अधिग्रहणाचा नवा कायदा सभागृहामध्ये आणला आणि त्यामध्ये आज ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना जमीन घेतल्यानंतर 70% शेतकऱ्यांची संमती घ्यावी लागते, 5 पट बाजारभावापेक्षा 5 पट किंमत मिळण्याची तरतूद कायद्यात आहे. तो कायदा बदलण्याचा सुद्धा प्रयत्न या सरकारने केला. कारण उद्योगपतींच्या घशामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी घालायचा यांचा डाव होता. कदाचित त्यांना असं म्हणायचं असेल, तुम्ही आमच्या कुळ कायद्यानं जमिनी घेता काय, आता त्या जमिनी आम्ही वेगळ्या पद्धतीने परत घेतो, असा डाव या लोकांनी आज रचलेला होता. आणि म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेला आपल्या सैन्याला आदेश दिलेला होता की शेतकऱ्यांच्या बांधावरून जात असताना शेतकऱ्याच्या कवताच्या काडीला जरी धक्का लागला तरी याद राखा असं सांगणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज छत्रपती उदयन महाराज या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिलेले आहेत. गेली 10 वर्ष मी त्यांच्याबरोबर सभागृहामध्ये काम करतो. जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा तेव्हा उदयन महाराज आमच्या बरोबर वाघासारखे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुटून पडतात. जेव्हा जेव्हा आमची रस्त्यावरची लढाई चालू असते तेव्हा त्यावेळी उदयन महाराज पक्षभेद विसरून आमच्यावर रस्त्यावर येतात. आणि म्हणून आज तमाम शेतकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, कष्टकऱ्यांना माझी कळकळीची विनंती आहे, आपल्या कष्टाची जाण ठेवणाऱ्या, आपल्या कष्टासाठी अहोरात्र झटणाऱ्या या महाराजाला आपलं एक मत दिलं पाहिजे. हे मोलाचं मत द्या एवढीच विनंती करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी फक्त 2 मिनिटाचं संबोधन करतायत दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्रजी सकटे साहेब. प्रत्येक 5 वर्षाला निवडणूक येत असते आणि प्रत्येक निवडणुकीचं एक महत्व असतं. मी आपल्याला सांगेन की मित्रांनो, महाराष्ट्रानं नेहमीच या देशाच्या राजकारणामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे. यशवंतराव चव्हाणांच्या नंतर या देशाची ताकद दिल्लीमध्ये जर कुणी दाखवली असेल तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी ती ताकद दाखवलेली आहे. शरदचंद्रजी पवार साहेब किती मोठे आहेत हे दिल्लीमधल्या अनेक नेत्यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सांगितलं, पण महाराष्ट्राच्या लोकांना हे कळत नाहीये. मी आपल्याला आठवण करून देतो की 99 साली जेव्हा काँग्रेसमधून पवार साहेब बाजूला झाले त्यावेळेला सोनिया गांधीचा निरोप घेऊन पवार साहेबांच्याकडे येणारे आणि पवार साहेबांचा निरोप घेऊन सोनिया गांधीकडे जाणारे जे मध्यस्थी करणारे दोघं होते त्यातला एक जण राष्ट्रपती झाला आणि एक पंतप्रधान झाला. एवढा मोठा महाराष्ट्रामध्ये माणूस असून सुद्धा मोदीच्या पाठीशी जसा गुजरात उभा राहिला तसा पवार साहेबांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा राहिला नाही. ही शेवटची संधी आहे मित्रांनो आपल्याला. महाराष्ट्राची ताकद काय आहे, शरद पवारांची ताकद काय आहे हे दाखवण्यासाठी आपल्याला पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. जाता जाता एवढंच सांगतो, उदयनराजे 2 वेळा निवडून आलेले आहेत, ही त्यांची 3री वेळ आहे. प्रत्येकानं एकच लक्षात ठेवायचं आणि एकच घोषणा द्यायची, एकच ट्रिक, उदयनराजेंची हॅट्रिक. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमाला संबोधित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सन्माननीय सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर साहेबांना विनंती करतो. जिल्हा 1999 पासून पवार साहेबांच्यावर विलक्षण विश्वास टाकून काम करणारा जिल्हा आहे. मला कित्येक वेळा वाटतं की आमच्यासारखे मधले जे कार्यकर्ते असतात त्यांच्यापेक्षा पवारसाहेब या जिल्ह्यातली जनता आपल्यावर जास्त विश्वास टाकते हे जाणीवपूर्वक गेले 20-25 वर्ष मी बघतो. उदयनराजांची त्यांची जी स्टाईल आहे त्यामुळे उदयनराजांची क्रेज ही कायमस्वरूपी या जिल्ह्यात टिकलेली आहे. हे बघून मलाही खरं मनापासून आनंद झालेला आहे. परंतु माझा मतदारसंघ हा माडा असल्यामुळे मी सातारा लोकसभेच्या मतदारसंघात जास्त बोलून काही तरुण मंडळींचा वेळ घेऊ इच्छित नाही. त्यामुळे उदयनराजे माझ्या कुटुंबातर्फे, माझ्यातर्फे, संबंध पार्टीतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा. मागच्या वेळेसारख्या विक्रमी मतदानाने आपण निवडून याल अशी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. नंतर या
सभेला संबोधित करण्यासाठी मी विनंती करतोय सिक्कीम राज्याचे भूतपूर्व राज्यपाल महामहिम श्रीनिवासजी पाटील साहेब. आपल्या परंपरा फार उच्च आहेत. महाबळेश्वराने उगम पावणाऱ्या 7 नद्या आपापल्या नावानं या जिल्ह्यामध्ये वाहत असतात. डाव्या बाजूनं खळखळत येणारी कोयना येते आणि उजव्या बाजूनं संत वाहणारी कृष्णामाई येते आणि तिचा संगम प्रीतिसंगमाच्या रूपानं होतो. आदरणीय यशवंतरावच्या समाधीवर नतमस्तक होऊन आम्ही या ठिकाणी आलो आणि त्यामुळं आज त्यांच्या नगरीमध्ये हा एवढा मोठा भव्य मेळावा आदरणीय उदयन महाराज आपले खासदार यांच्या 3ऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा नारळ फोडण्याकरता आज या ठिकाणी होत आहे. मला या सभेला हजर राहता आलं याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. काय आहेत आपल्या परंपरा? 1942 मध्ये ब्रिटिशांना सडोके पळून करून सोडणारे क्रांतिसिंह नाना पाटील, त्यांचं ते पत्री सरकार, त्याचं झालेलं प्रति सरकार, किसनवीर आबा, नागनाथ अण्णा, GD बापू लाड, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, गौरीअप्पा सिंहासने, किती नावं सांगू, ज्याच्या नावाकरता ब्रिटिशांनी हजार रुपयांचं वॉरंट आणि दंड सोटवून त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण शेवटपर्यंत त्यांच्या हाती ते लागले नाहीत आणि महाराष्ट्राचा संयुक्त प्रधान मंगल कलश ज्यांनी आणला त्या पुण्यवान कर्तृत्ववान पुरुषाच्या नावाने गाजणारा हा सातारा जिल्हा आणि त्याची त्यानंतरची परंपरा ती सांभाळी वसंतदादांनी, ती सांभाळी नंतर बाबासाहेब भोसलेंनी, ती सांभाळी पृथ्वीराज बाबांनी, मग ती सांभाळता येत आता आदरणीय शरद पवार यांनी तर 3-4 वेळा या राज्याचे मुख्यमंत्री भूषवलं आणि तेच आपल्याला आज संबोधित करण्याचे आले आहेत. खऱ्या अर्थानं साहित्याची परंपरा असो, क्रांतीची असो, आज या ठिकाणी या तस्बिरी बघितल्या, आदरणीय बाबासाहेबांनी तस्वीर बघितल्यानंतर यांचं बालपण आणि शिक्षण सातारला प्रतापसिंह भोसले हायस्कूलमध्ये झालंय. त्यांचे शिक्षक आंबेडकर यांनी या मुलाला उचलून धरलं. महात्मा फुलेंची परंपरा कडगुंची आहे, सावित्रीबाईंची पूर्ण परंपरा ही नायगावची आहे. संत गाडगे महाराजांनी या ठिकाणी विद्यापीठाच्या प्रतीनं एक कॉलेज काढलं, कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षण दिलं. या सगळ्या परंपरा असताना सातारचं खासदार पद सुद्धा यशवंतरावांनी भूषवलं आणि त्यानंतरच ते केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये गेले. त्या सातारच्या पुण्यभूमीतून पुन्हा एकदा आमचे मित्र आदरणीय उदयनराजे भोसले हे आपल्या नव्यानं आपला कौल मागायला उभे आहेत. मी माझ्या या सगळ्या तरुण मित्रांना सांगतो, वाहतं पाणी खळाळपणे अडवावं लागतं आणि ते पाणी मग पिकाला द्यावं लागतं. तुमच्या मताचं पाणी 23 एप्रिलला या भूमीला द्या आणि कणसं उगवू द्या, ताट्या उगवू द्या आणि त्यातून उदयन महाराजांचा चेहरा आपल्याला दिसू द्या. आमचा उदयन महाराज पुन्हा निवडून आला आणि स्वर्गीय यशवंतरावांची परंपरा चालवण्याकरता ते पुन्हा एकदा ठामपणे दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये उभे आहेत असं चित्र आपल्याला दिसू द्या. आणि याच करता हा मेळावा उद्बोधित करण्याकरता मला जी संधी मिळाली, त्यानंतर स्वर्गीय चव्हाण साहेबांनी कुणाकुणाला निवडलं, पाटणचे बाळासाहेब देसाई, यशवंतरावजी मोहिते, दादासाहेब जगताप, यशवंतराव मोहितेंनी पूर्ण कराड सांभाळलं. स्वर्गीय आनंदराव चव्हाण बाबांचे वडील यांनी सुद्धा काँग्रेसची परंपरा चालवली. काँग्रेसच्या परंपरेत चालणारा आणि काही कारणानं एक वेगळी वाट सांभाळण्याकरता आदरणीय पवार साहेबांनी राष्ट्रवादी पक्षाला जन्म दिला. 1999 पासून सातारचा हा बालेकिल्ला काही काळ मी लढवला, तात्याने लढवला, आज रोजी आदरणीय उदयन महाराज लढत आहेत. ती परंपरा टिकवण्यासाठी या तरुण तडफदार नेतृत्वाला, छत्रपतींच्या वंशजाला आपण पुन्हा एक अमूल्य मत देऊन भारताच्या संविधानाप्रती ज्यांनी आपला आदर व्यक्त केला, ज्यांनी संविधान लिहिलं, त्यांचं बालपण ज्या गावात गेलं त्या साताऱ्यामधल्या या परंपरा सांभाळण्याकरता आदरणीय उदयन महाराजांना आपलं एक अमूल्य मत देऊन आपण आदरणीय शरदजी पवार आले त्यांना मनापासून प्रतिसाद देऊ द्या आणि आपण प्रचंड टाळ्या गजरात सांगा
की साहेब आम्ही आपल्या मागे उभे आहोत, आमच्या घरागावाची आमच्या करारची परंपरा मानसपुत्र रूपाने आपण सांभाळत आहे आणि म्हणून आम्हा सर्वांचा भरघोस पाठिंबा मताच्या रूपानं आम्ही उदयमानच्या पत्रात टाकणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर श्वापदांच्या कल्पामध्ये सिंहाचा स्वर होणारा, श्वापदांच्या कल्पामध्ये सिंहाचा स्वर होणारा, सर्पाच्या प्रदेशामध्ये गरुडाचं घर होणारा, रखरखत्या उन्हात ढासळणारा मुसळधार पाऊस होणारा आणि जगाच्या व्यवहारामध्ये माणसाला माणूस म्हणून भेटणारा राजा तुम. लोकशाहीमध्ये दर 5 वर्षानंतर निवडणुकीची प्रक्रिया चालू असते, पण मात्र ज्या वेळेस 5 वर्षानंतर निवडणुका जाहीर होतात, वेगवेगळ्या निवडणुका असतात, लोकसभेच्या असतात, विधानसभेच्या असतात, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असतात, पण प्रामुख्याने आपण विचार करणं गरजेचं आहे की नेमकं आपण निवडणुकीच्या काळात मतदान कोणाला करायचं आणि का करायचं आणि कशासाठी करायचं. कारण की ह्या ठिकाणी व्यासपीठावरती जे सर्व उपस्थित आहे ते एका विशिष्ट विचाराने उपस्थित आहे आणि जेव्हा लोक एका विचाराने एकत्रित येतात त्यावेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठल्या ताकदीची गरज लागत नाही, कारण की त्यांचं उद्दिष्ट हे एक असतं. पण ज्या वेळेस स्वार्थापोटी जेव्हा लोक एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्या स्वार्थापुरतच एकत्र येतात. स्वार्थ साधल्यानंतर वेगवेगळ्या दिशेने वाटचाल करतात. हे सांगण्याचं तात्पर्य म्हणजे की आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे की गेल्या 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांची दिशाभूल केली गेली. हायटेक पद्धतीचा वापर करून मग 3 डायमेन्शनल इफेक्ट, 3D इफेक्ट त्याचा वापर करून उत्कृष्टपणे वक्तव्य करून एक प्रकारे लोकांची अशी दिशाभूल करण्यात आली की समोर बसताना वाटलं की वा, जर आपलं कोण कल्याण करू शकत असेल तर हेच करू शकतात. आणि म्हणून वाटेल ते आश्वासन त्या लोकांनी दिले. त्या आश्वासनाला सर्व जनता देशातली बळी पडली. बेंबीच्या देठापासून ज्यावेळेस त्यांनी वक्तव्य केलं लोकांना सुद्धा वाटलं की काहीतरी आता खरोखर आता एवढं बोलतात आहे म्हणजे खरंच बोलत असतील. पण ज्या तळमळी ते बोलले 5 वर्षापूर्वी, ज्या तळागाळातल्या लोकांबद्दल ज्या तळमळीने बोलले, ह्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जर अवस्था जर पाहिली, केवळ महाराष्ट्राची नाही तर देशातली सर्व ठिकाणची अवस्था पाहिली तर त्याच तळागाळातल्या लोकांचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोयीप्रमाणे विसर पडला आणि मग ह्या 5 वर्षाच्या काळात अन्यायकारक निर्णय धोरणं राबवले गेले, निर्णय घेण्यात आले आणि त्याच तळागाळातल्या लोकांना जास्तीत जास्त गाळात घालण्याचं काम करण्यात आलं. आणि मग सुरुवातीच्या काळात मला सुद्धा वाटलं चला बघूया आता काहीतरी चांगलं, काहीतरी अपेक्षा होती. ठीक आहे, आता लोकांनी एवढं
बहुमत दिलंय. दररोज सकाळी लोक आपलं रेडिओ लावायचे आणि रेडिओवरती काय यायचं, मन की बात, मन की बात. मन की बात मध्ये काय असायचं त्यावेळेस, म्हणजे निवडणुकीच्या काळाच्या अगोदरचा म्हणतोय मी, त्या तो काळ होता. आमचं सरकार आलं तर आम्ही गरिबांच्या एक बँकेच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू. आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्ज माफी करू. तिसरं, आमचं सरकार आलं तर 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. सगळ्यांनी ऐकलं, मतदान केलं, पटापट जाऊन सगळं चकाचक मध्ये सगळं मतदान करून वा काय मिळालं, इल्ला. आणि मग ज्या वेळेस मी या 5 वर्षात लोकांमध्ये जातो आणि मग ही झाली त्यांची मन की बात त्यावेळेसची. आता समाजात फिरत असताना समाजातल्या लोकांची प्रतिक्रिया मी आपणासमोर मांडतोय. त्या समाजातलाच एक मी घटक आहे. त्या समाजातलेच जसं तुम्ही घटक आहात त्याचपैकी समाजातले व्यासपीठावरती सर्व मान्यवर देखील घटक आहेत. तर आता समाजातल्या त्याच या 3 मुद्द्यावरती समाजातल्या लोकांची प्रकृती मी विचारलं, आपलं काय मन की बात आहे. तर पहिलं म्हणजे ते म्हणाले की बँकेच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू. लोक आता म्हणायला लागले, बँकेच्या आमच्या खात्यातून 15 लाख रुपये ते म्हणाले काढून घेऊ. आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं ते म्हणाले. शेतकरी आणि सर्व म्हणतात आहे की आमचं सरकार आलं तर त्यांचं असं म्हणणं होतं, असं मत लोकांचं असं पडतं की आम्हाला आता ते म्हणाले की कर्जात बुडू. आमचं सरकार आलं तर 2 कोटी लोकांना रोजगार त्यावेळेस ते म्हणाले देऊ. पण आता जर अवस्था पाहिली तर त्यांचं सरकार आलं तर 2 कोटीपेक्षा जास्त बेरोजगार लोकांना त्यांनी केलेलं आहे. ही या देशाची अवस्था. त्यामुळे ह्या मेक इन इंडिया खाली ह्यांनी जर काय केलं असेल तर ह्या मेक नाही तर ब्रेक आर इंडिया एवढं मात्र काम या 5 वर्षात करण्यात आलं. हे आवर्जून ह्या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं. त्यामुळे ह्या संपूर्ण निवडणुकीकडं निवडणूक म्हणून पाहू नका, एक चळवळ म्हणून पहा. कारण चळवळ म्हणून का पहा तर उदयनराजेंना निवडून द्यायचंय म्हणून नाही. एवढा संकोचित विचार करून चालणार नाही, अजिबात करू नका. स्वतःचा तरी कधीतरी तुम्ही विचार केला पाहिजे. कारण ह्यांनी घेतलेले ध्येय धोरण, राबवलेले ध्येय धोरण, जे काय संपूर्ण ह्यांनी निर्णय घेतले, आज त्यातून ते माघार सुद्धा घेऊ शकत नाही. आणि जर घेतली त्याचा अर्थ काय निघतो की चुकीचे निर्णय घेतले. त्यामुळे त्याचं समर्थन हे करत राहणार. ज्याच्यामुळं सत्तेत बदल करणं गरजेचं आहे. आणि ह्या करता केंद्रात केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात प्रत्येक ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, मित्र पक्षांचं ज्या ज्या ठिकाणी त्या त्या राज्यामध्ये, महाराष्ट्रात असेल आणि इतर राज्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी असे
जे काय आघाडी असेल त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जोपर्यंत आपण यांनी घेतलेले अन्यायकारक निर्णय बाजूला करत नाही, हे कधी होणार? जोपर्यंत सत्तांतर होत नाही, तुम्ही करत नाही, तोपर्यंत हे निर्णय बाजूला आपण करू शकत नाही. तोपर्यंत खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जी परिस्थिती होती, जी आता इंडस्ट्रीची अवस्था आहे, म्हणजे दुरावस्था म्हणली तर काय वावगं ठरणार नाही. चांगलं चाललेलं आता सुरळीत चाललेलं आता संपूर्ण भकास अवस्थेत पाहायला मिळतं. काय निर्णय घेतले, कशा करता घेतले, कोणाच्या हिताकरता आणि का? तोच कन्स्ट्रक्शनच्या बाबतीत त्याच्यावरती अवलंबून संपूर्ण इंजिनियर्स, गौंडी, त्यानंतर संपूर्ण असे बरेच कामगार आहेत, त्यांची अवस्था. अन्यायकारक GST लागू केला त्यामुळं व्यापारी तर हातबल झालाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या एवढा भर पडलाय की ज्याचं नाव ते. त्यामुळं शेतकऱ्यांची तर अशी अवस्था झाली आहे. जन्मतो जो कर्जा घरी, जगतो कर्ज उरावरी, मरतो परी कर्ज उरी, तो भारतीय शेतकरी. आणि ही जर अवस्था शेतकऱ्याची बदलायची असेल तर सत्तेत बदल घडून आणलं पाहिजे. आणि लोकशाहीतले तुम्ही लोक राजे आहात, सगळं तुमच्या हातात आहे. आणि त्यामुळं चांगल्या लोकांना तुम्ही निवडून द्या. चांगल्या लोकांना म्हणजे जे लोकांचं हित जोपासतात, म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाचे ज्या ठिकाणी उमेदवार आहेत, या प्रत्येक उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. या सत्तेत बदल करा आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, बाबांच्या मार्गदर्शनाखाली केवळ ह्या राज्यात नाही तर देशात एक चांगल्या प्रकारची सत्ताचा लहर तुम्हाला पाहायला मिळेल, एवढं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं वाटतं. आणि माझ्या समोर जे आता व्यासपीठावरती ते त्या आणि इथं जे आपण जे मीडिया, सोशल मीडिया, प्रेस मीडिया, आपण तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. आम्ही एवढ्यापुरतं माझं भाषण मर्यादित आहे किंवा आमच्या सर्वांचं पोचवण्याचं काम तुम्ही लोक करत असतात. आणि त्यामुळं लोकांचं हित आपण पाहिलं पाहिजे. लोकांचं हित जेव्हा म्हणतो त्यामुळं तुम्ही सुद्धा या देशाचे नागरिक आहात. देशाचं हित जोपासण्याचं काम केवळ माझं नाही, या व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांचं नाही, इथं उपस्थित सर्व लोकशाहीतल्या राजांचं नाही, त्यांचं आमच्या सगळ्यांचं आहे. पण त्यापेक्षा जास्त जर कोणाचं असेल तर तुमचं आहे. कारण तुमच्या हातात संपूर्ण यंत्रणा आहे, लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे. नाहीतर हा देश म्हणजे संपूर्ण प्रगतीचा मार्ग तर सोडून द्या, अधोगती पण सोडून द्या, देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाही. ह्या प्रकारची अवस्था आज जर निर्णय जर आपण पाहिले, अशी अवस्था या देशाची झालेली आहे. 5 वर्ष हे काय थोडा कालावधी नाही आहे. 5 वर्ष म्हणजे आज सुद्धा या 5 वर्षात जी दुरावस्था झाली आहे तिला पुन्हा सुधारायची असेल तर त्याला काळ जाणार आहे. काळ. आज तुम्ही संपूर्ण जर देशाची अर्थव्यवस्थेचा ग्राफ जर पाहिला, फारसा बरा नाही म्हणल्यानंतर डरमळीत आहे. कोण सुखी आहे? फक्त नुसतं सगळं तुमच्या हातात याच्या एवढ्या करता म्हणतो की तुम्ही हा ज्वलंत इश्यू आहे, ह्याचं संपूर्ण परिणाम हे लोकांना चांगल्यासाठी किंवा वाईटाकरता जे असेल हे तुमच्या हातात आहे. कारण
एखाद्या इश्यू असेल त्याचा कृपया करून नॉन इश्यू करू नका. तात्काळ थोडंसं बरं वाटतं, TRP असेल किंवा काय असेल मला त्यातल्या फारशी माहिती नाही, किंवा अजूनही मला काय ते व्हॉट्सअपवरती मी नसतो, मला व्हॉट्स डाऊन असतं म्हणून अजून E50 सारखा फोन वापरतो. मला ह्या बाकीच्या भानगडी काय माहीत नसतात, पण एवढं मला माहीत आहे की आज जे सर्वसामान्य व्यक्ती आहे त्याची अवस्था अत्यंत तो ह्याला मोहताज आहे. आज उदरनिर्वाहसुद्धा करता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळं त्याच्यातनं सुटका जर त्याची करायची असेल तर त्याची जबाबदारी जेवढी आमच्या सर्वांची आहे तेवढीच उपस्थित तुमच्या सर्वांची, सर्व जनतेची आहे. लोकशाहीतल्या ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त आपणा संपूर्ण प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाची आहे. मी हात जोडून आपल्याला कळकळी विनंती करतो की मनापासून सांगतो, खरोखर काय गोष्टी अशा असतात की त्या परत आपल्याला मिळत नसतात. एक 15 मिनिटापूर्वी जे आपण बोललो तो इतिहास जमा झाला. म्हणजे वेळ ही परत किती जरी जीवाचा आट्टापिट्टा केला तरी ती परत मिळू शकत नाही. एकदा वेळ गेली ती वेळ गेली. आणि मग 5 वर्ष, जसं गेली 5 वर्ष लोकांना, जनतेला, लोकशाहीतल्या माझ्या राजांना फक्त असं करून पश्चाताप करण्यापलीकडं काय उरलं नाही, तसं पुन्हा अशी वेळ तुम्ही स्वतःवरती आणू नका. आणि तुम्ही म्हणजेच आपण मीडियाचे सर्व लोकप्रतिनिधी, आपलं प्रतिनिधी खऱ्या अर्थाने साथ द्या. ह्या लोकांचं उत्कर्ष जर बघायचं असेल, ओघांनी तुम्ही सुद्धा शेतकरी किंवा सामान्य कुटुंबातले आहात, तुमचं सुद्धा उत्कर्षाचं तुम्ही त्यातनं झालं पाहिजे. एवढंच या प्रसंगी त्याचं मतितार्थ आहे. आणि फार मोठे व्हा. तुम्ही मोठे झाला की एक म्हणजे साताऱ्यातले लोक मोठ्या आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाले की सातारा तालुका किंवा जिल्ह्यातले प्रत्येक तालुक्यातले लोक मोठे झाले, सदन झाले की जिल्हा सदन झाला, असे अनेक जिल्हे सदन झाले की महाराष्ट्र सदन झाला. असे अनेक जिल्ह्यात अशी प्रक्रिया राबवली गेली की संपूर्ण आपलं राज्यात तर असे संपूर्ण देश सदन झाला. तरच खऱ्या अर्थाने हा देश महासत्तेकडे वाटचाल करेल. आणि तरच खऱ्या अर्थाने जे छत्रपती शिवाजी महाराजांना, चव्हाण साहेबांना, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, असे असंख्य ज्यांनी ज्या लोकांनी आपल्या प्राणाची बाजी, प्राणाची आहुती दिली ह्या देशाकरता, जे क्रांतीवीर असतील, ज्यांनी आपल्या संपूर्ण म्हणजे स्वातंत्र्य सैनिक, ह्या लोकांनी हे जे काही त्यांचं आयुष्याचा श्वास मोजला आपल्याकरता, आपण त्यांना खऱ्या अर्थाने त्यांचा जीव म्हणजे त्यांनी केलेल्या बलिदानचं सार्थक होईल. आणि खरोखर कोणी कोणाचं सांगितलं आज आहे उद्या नाही, पण एक सांगतो, जोपर्यंत हे सर्वजण तर आहेतच. आणि मी जेव्हा बोलतो एक लक्षात घ्या, मी जेव्हा बोलतो तेव्हा मी ह्या सगळ्यांचा पाठिंबा असल्याशिवाय उगीच बोलणार नाही. आणि त्या सगळ्यात जास्त पाठिंबा पवार साहेबांचा आणि ह्या सगळ्या मान्यवरांचा आहेच. पण मगाशी रामराजेंनी सांगितलं प्रमाणे सगळ्यात जास्त पाठिंबा रामराजेंचा मला कॉलेजच्या दिवसापासून आहे. त्याला साक्षीदार खरंय त्याला साक्षीदार सत्यजित पाटणकर आहेत. त्यामुळं एक सांगतो, त्यावेळेपासून आजपर्यंत कधी अन्याय कोणावरती झालेला मी सहन केला नाही.
त्यावेळेस केला नाही, आज नाही, भविष्य काळात करून देणार नाही. एक मन है, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो मैं अपनी खुद की भी नहीं सुनता. स्टाइल महाराजांच्या या वैशिष्ट्यपूर्ण आदेनं संबोधित करतायत महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय आमदार जयंतजी पाटील साहेब. आता उदयन महाराजांनी कॉलर उडवलेली आहे. %50 प्रचाराचं काम झालेलं आहे. पण मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सातारला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचे उदयनराजे छत्रपती स्वतः उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना त्यांना पराभव करण्यासाठी जंग पछाडायला लागलेला आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्रात मतं मिळवली, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून राज्य करण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यात त्यांना अपयश आलं, ते शिवसेना भाजपचे लोक साताऱ्यामध्ये छत्रपती उदयन महाराजांचा पराभव करण्यासाठी भाड्यानं उमेदवार घेऊन निवडणूक लढायला लागलेले आहे. राष्ट्रवादीनं ज्यांना 6 वर्ष विधान परिषद दिली आणि त्या 6 वर्षात ज्यांना माथाडी कामगारांचे साधे प्रश्न सोडवता आले नाहीत आणि ज्यांनी सत्तेच्या बाजूला जाण्याचा प्रयत्न करून आधी भाजपमध्ये गेले, तेच बाळ आता भाजपने शिवसेनेच्या ओट्यात घातलेलं आहे. आपल्या सर्वांना माझी विनंती आहे, भाजप आणि शिवसेनेचं पाप सांगण्यासाठी 2 तास लागतील, त्या तपशिलात मी आज जात नाही. पण कालच काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब, राजू शेट्टी साहेब आणि अनेक मान्यवरांनी एकत्रित येऊन महाराष्ट्रात पुरोगामी विचाराच्या सर्व पक्षांना एकत्रित करून आघाडी केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असेल, काँग्रेसचा उमेदवार असेल, तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनं काम करेल आणि जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथं काँग्रेस पक्ष देखील पूर्ण ताकदीनं काम करेल, ही भूमिका घेऊन महाराष्ट्रातलं आणि दिल्लीतलं भाजप शिवसेनेचं सरकार उलथावून टाकण्यासाठी आपण एकत्रित येऊन काम करायला सुरुवात केलेली आहे. आज आपल्या सर्वांना मी फार वेग या ठिकाणी घेऊन भाषण करणार नाही, पण छत्रपती उदयन महाराज हा महाराष्ट्रातील युवकांचा आयकॉन आहे. आज मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे छत्रपती उदयन महाराजांची अनेक निमंत्रण आहेत. छत्रपती उदयन महाराजांना बीडला जायचंय, परभणीला जायचंय, महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी त्यांना निमंत्रण आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की मागच्या 5 वर्षात आपण विरोधी पक्षात होतो, 4 कामं झाली असतील नसतील, पण महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी जाऊन वातावरण बघितलं तर महाराष्ट्रातला कुठलाही घटक असा नाही की जो सध्याच्या सरकारवर नाराज नाही. शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, या राज्यातला आणि देशातला दलित समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, धनगर समाज असेल, या सगळ्या समाजामध्ये आज या सध्याच्या सरकारबद्दल नाराजी आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या सरकारने या देशामध्ये सर्वोच्च भाजप सरकारच्या, शिवसेनेच्या सरकारच्या काळात या देशामध्ये सर्वोच्च बेकारी निर्माण केली, 45 वर्षात जेवढी बेकारांची संख्या नाही झाली तेवढी नरेंद्र मोदींच्या काळात झाली. नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीनं जीएसटी लावून या देशाच्या अर्थकारणाचा खेळ खंडोबा नरेंद्र मोदींच्याकडून झाला. या देशामध्ये आज आरबीआय असेल, सीबीआय असेल, एन्फोर्समेंट डायरेक्टरेट असेल, सगळ्याचा वापर
हा स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी जे सरकार करतंय आणि या देशातल्या सामान्य माणसांच्या प्रश्नाकडे जे दुर्लक्ष करतंय ते सरकार घालवण्याची आज आम्हा सर्वांना गरज आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना माझी एवढीच विनंती आहे की आपण सगळ्यांनी आज देशामध्ये प्रत्येक नव्या जन्मलेल्या मुलाच्या डोक्यावर 65,000 रुपयाचं कर्ज आहे. नरेंद्र मोदींनी त्यांच्या ताब्यात सरकार होता त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात 51 लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं. आज नरेंद्र मोदींनी 82 लाख कोटी रुपयाचं कर्ज देशावर केलेलं आहे. प्रश्न माझा या नरेंद्र मोदींच्या भाजप शिवसेनेला आहे की 32 लाख कोटी रुपयाचं या देशात तुम्ही काय केलं? या देशातल्या जनतेला 32 लाख कोटीचा हिशेब हा नरेंद्र मोदी सरकारने देणं आवश्यक आहे, कारण विकास तर आम्हाला कुठं दिसलेला नाही. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न अलीकडच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बारकाईनं बघितलं की नाही मला माहित नाही, पण संसदेच्या समोर लोकशाहीने पै आणि पै खर्च झालेला सांगायचा असतो. या सरकारने संसदेच्या समोर 1 लाख कोटी रुपयाचा खर्च न दाखवता या देशाच्या संपत्तीचे तिजोरीतून पैसे खर्च केले. आज मी नाही, या देशाचा सीएजीचा अहवाल सांगतोय की भारत सरकारने 96,610 कोटी रुपये केंद्र सरकारने संसदेत न दाखवता खर्च केले. अनेक मुद्दे आहेत. मी आपल्याला एवढीच विनंती करतो की या मतदारसंघामध्ये आपण सगळ्यांनी ताकदीनं उदयनराजेंच्या घड्याळाच्या चिन्हाला आशीर्वाद द्यावा. थोड्या वेळापूर्वी मी कोल्हापुरात जाऊन आलो. कोल्हापुरात 5 जिल्ह्यातली गर्दी जमा केली आहे. यांना एका जिल्ह्यातली गर्दी जमा होत नाही, पण या ठिकाणी उदयन महाराजांच्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीच्या सभेसाठी फक्त याच मतदारसंघातली गर्दी आहे. दुसऱ्या शेजारच्या पाजारच्या मतदारसंघातून एकही माणूस आलेला नाही. आणि त्यामुळं या इथं जमलेली आमची एका मतदारसंघाची शक्ती आपण समोर इतक्या बसलेला आहात. मी मागच्या बाजूने स्टेजच्या आलो. आदरणीय पवार साहेब मागच्या बाजूला जवळपास काही हजार माणसं अशी एलईडीच्या स्क्रीनवर ही सभा बघताना दिसत आहेत. आणि म्हणून या देशातली आपल्या शिवसेना भाजपच्या सरकारला जाण्याची वेळ आली आहे. जनतेचा जनार्दन फार मोठा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे सरकार दिल्लीचं उलथवून टाकण्यासाठी उद्याच्या निवडणुकांमध्ये आमच्या उदयनराजेंच्या मागे आपण सगळ्यांनी आशीर्वाद उभा करावा हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण. या ऐतिहासिक सातारा लोकसभा मतदारसंघाच्या आमच्या आघाडीच्या उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याकरता इथे जमलेलो आहोत. गेल्या निवडणुकीमध्ये उदयनराजे विक्रमी मताने विजयी झाले होते. या निवडणुकीमध्ये मागच्यापेक्षा अधिक बहुमताने त्यांना विजयी करा असं आवाहन करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. सर्वात पहिल्यांदा मी एक राजकीय विश्लेषण आपल्याला सांगतो, भविष्य नाही. 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान असणार नाही. ज्योतिष म्हणून सांगत नाही, मी राजकीय विश्लेषण सांगतोय. मे 2014च्या निवडणुकीमध्ये आमच्या काही चुका झाल्या. नरेंद्र मोदी आले, गुजरात मोडे, लक्ष देईन, ढिगभर आश्वासनं दिली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विरोधी पक्षाची एकजूट नव्हती. नरेंद्र मोदीच्या भारतीय जनता पक्षाला मे 2014च्या निवडणुकीमध्ये फक्त 31% मतं पडली. जवळजवळ 62-63% मतं नरेंद्र मोदींचा पराभव करण्याकरता लोकांनी दिली. पण दुर्दैवानं ती विरोधातली मतं अनेक वेगवेगळ्या छोट्या छोट्या पक्षामध्ये विभागली गेली. मागचा अनुभव लक्षात घेऊन आणि जर नरेंद्र मोदी सारखा हुकुमशाह तर आणखी 5 वर्ष पुन्हा सत्तेत राहिला, त्या देशामध्ये
लोकशाही राहणार नाही, या देशामध्ये निवडणुका होणार नाही, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान पण शिल्लक राहणार नाही. म्हणून देशातले सगळे समतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी विचार आहेत, त्या विचाराचे सगळे पक्ष एकत्रित आलेले आहेत. आणि आम्ही सगळ्यांनी निर्णय केलेला आहे की नरेंद्र मोदीच्या इंडिया आघाडीच्या एका उमेदवाराविरुद्ध एकच उमेदवार द्यायचा, विरोधी पक्षांच्या मताचं विभाजन टाळायचं. नरेंद्र मोदी नेमकं काही लोकांना उभं केलंय की तुम्ही मताची विभागणी करा. कोण कोण उभं केलंय? मगाशी जोगेंद्र कवाडेजी बोलले. मित्रांनो, मतदान करताना ही मतं, विरोधकांची मतं विभाजन करण्याकरता उमेदवार उभा आहे का दोन विचारांचा मुकाबला करण्याकरता आपल्याला एक विचार निवडायचा आहे, आणि तो विचार फुले शाहू आंबेडकरांचा समतावादी विचार. आणि तुम्ही जर आपल्या सद्विवेक बुद्धीला जर विचारलं तर मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये या आघाडीच्या उमेदवार उदयनराजे भोसले यांनाच आपलं मतदान करा. या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं, आठवा सगळी आश्वासनं, कुणाला आठवणार पण की भरमसाठ आश्वासनं दिली होती, किती पूर्ण झाली? दिल्लीच्या एका संस्थेने कालच एक अहवाल सादर केलेला आहे की नरेंद्र मोदींनी निवडणुकीमध्ये दिलेल्या आश्वासनापैकी फक्त 28% आश्वासनं पूर्ण झालेली आहेत. काय काय दिवा स्वप्न दाखवली. अच्छे दिन, 15 लाख शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या 1.5 हमी भाव, 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो, कर्जमाफी करतो, 2 कोटी रोजगार. पण वास्तव काय? आज माझ्या महाराष्ट्रामध्ये इतर कुठल्याही राज्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत का नाही? नरेंद्र मोदीची चुकीची शेतीविषयक धोरणं, जाणून बुजून शेतीमालाचे भाव पाडले, कारण ग्राहकांना कमी दरात शेतीमाल मिळावा, महागाई वाढू नये. दुष्काळ पडला, शेतकरी उद्ध्वस्त झालेला, आम्ही कर्जमाफीची मागणी केली, जीव तोडून हात जोडून मागणी केली की शेतकऱ्याला वाचवा, पण नंतर सरकारला दया आली नाही. शेवटी नरेंद्र मोदींनी कर्जमाफीची घोषणा केली, आपल्या राज्यात झाली, पण झाली का पूर्ण? शेतकऱ्यांना फसवलं, युवकांना रोजगाराच्या बाबतीत फसवलं. भारत सरकारच्या अधिकृत माहितीप्रमाणे यावर्षी गेल्या 45 वर्षात सर्वात अधिक बेरोजगारीचा दर आहे. हे आमची माहिती नाही, भारत सरकारच्या अधिकृत संख्याशास्त्राच्या संस्थेने दिलेली आहे. पण नरेंद्र मोदींनी काय केलं? तो रिपोर्टर दाबून टाकला. तिथल्या 2 उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला. आमच्या अहवालाची जर तुम्ही कदर करणार नसाल तर आम्ही या पदावर राहणार नाही. अर्थव्यवस्थेचा विकास दर कमी झालेला आहे, नवीन रोजगार निर्माण होत नाहीत, असलेले रोजगार भ्रष्ट होत आहेत. नोटबंदी सारखा अविचारी निर्णय, जगाच्या पाठीवर इतका अविचारी निर्णय कुठल्याही सरकारने घेतला नाही. एका निर्णयामुळं त्या देशातल्या जवळजवळ 80 कोटी लोकांना इतका त्रास झाला की जगाच्या इतिहासामध्ये एका माणसाच्या अशा या निर्दयी निर्णयामुळं इतक्या जास्त लोकांना इतका त्रास झाला तर दुसरं कुठेही उदाहरण तुम्हाला जगात मिळणार नाही. जीएसटी सारखी आमची कल्पना, पण फक्त निव्वळ हट्टापोटी गुजरातच्या निवडणुकीमध्ये आम्ही अंमलात आणणारच हट्ट केला. छोटे व्यापारी, छोटे उद्योगपती, हातावरचं पोट असताना सगळे उद्ध्वस्त झाले. पण या निर्दयी सरकारला दया आली नाही. आणि म्हणून जरा विरोधी पक्षांची आघाडी झाली की युपी मध्ये काय झालं? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लोकसभेचे राजीनामे दिले. जिथं पोटनिवडणुका झाल्या तिथं सपा बसपा एकत्र आले आणि लोकसभेच्या 3 पोटनिवडणुकीमध्ये ज्या लोकसभेमध्ये मोदींना 80 पैकी 73 जागा मिळाल्या होत्या, 3 जागांमध्ये सपशेल पराभव झाला. 5 राज्याच्या नुकत्याच निवडणुका झाल्या,
3 राज्यामध्ये 15 वर्ष भारतीय जनता पक्षाचं राज्य लोकांनी उलथून टाकलं. शेतकऱ्याला तुम्ही उद्ध्वस्त केलं, शेतकरी तुम्हाला जागेवर ठेवणार नाही. मित्रांनो, अर्थव्यवस्थेचं वाटोळ झालंय, पण या देशातली लोकशाही आपल्याला कायम ठेवायची आहे, निवडणुका कायम ठेवायच्या. हा हुकुमशाही आहे. छोटी लोकशाही म्हणजे काय? घटनेनं लोकशाहीच्या ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत, मग सर्वोच्च न्यायालयासारखी संस्था, निवडणूक आयोगासारखी संस्था, CAG सारखी संस्था, CBI, रिझर्व्ह बँकेसारख्या संस्था, प्रत्येक संस्थेमध्ये चुकीच्या पद्धतीनं सर्वोच्च पदावर माणसं नेमायची, त्यांना चुकीचे आदेश द्यायचे आणि त्यातून त्यांनी काही निर्णय घेतला बघा म्हणायचं, बघा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय, हा निवडणूक आयोगाचा निर्णय. सरकार सत्तेत आलं, अनेक आश्वासन दिली, पण सगळ्यात महत्वाचं आश्वासन भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देईन, न खाऊंगा न खाने दूंगा. आठवतं तुम्हाला? आज महाराष्ट्राचं सरकार असेल, आपल्या परिसरातले सरकार असेल, मंत्री असेल, काय चाललेलं आहे? निवडणुका जिंकण्याकरता तत्वज्ञान लागत नाही, फक्त पैसा लागतो. आज उमेदवार मिळत नाहीत म्हणून उमेदवारांना काय काय प्रकारे घेऊन त्यांना तिकीट दिले जाते, सगळं तुम्ही पाहताय. रोज एक कोणतरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा माणूस फोडायचा, कशा प्रकारे फोडायचा, काय करायचं, साम दाम दंड भेद. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सांगितलं हे आमचं सरकार साम दाम दंड भेदानं चालणार आहे, पण लोक तुम्हाला कधी माफ करणार नाही. म्हणून या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आज या कराडच्या पवित्र भूमीमधून स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आपली आघाडीची पहिली प्रचाराची शुभारंभाची सभा होते. हा विचार आपल्याला जिवंत ठेवायचा आहे. बहुजन समाजाचं राज्य आपल्याला जिवंत ठेवायचं आणि म्हणून मला आपल्याला सर्वांना नम्र विनंती करायची, वैयक्तिक हेवे दावे, कुठे काय झालं, कुठे काय झालं, नगरपालिकेला काय झालं, जिल्हा परिषदेला काय झालं, ग्रामपंचायतीच काय झालं, ठीक आहे, ते आपण पुढे बघू. पण ही निवडणूक जे आपण गेल्या स्वातंत्र्यानंतर गेल्या 70 वर्षामध्ये महाराष्ट्रात जे आपण मिळवले, जो विचार आपण जपलाय, जो विचार आपण इथून संपूर्ण देशाला दिलाय, तो विचार संपुष्ट व्हायची पाळी आलेली आहे, वेळ आलेली आहे. तो विचार संपू द्यायचा का? आपल्या भावी पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. आणि म्हणून आपल्याला मला नम्र विनंती करायची, आपसातले सगळे मतभेद बाजूला करा. उदयनराजे एक प्रचंड लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे. सर्वसामान्यांच्या करता की कुठली रिस्क घेऊन अगदी सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा जा विचारायला ते कमी करत नाही. अनेक उदाहरण तुम्ही पाहिलेले. ते फक्त कोणा करता? सामान्य माणसा करता. आणि म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं, आमच्या आघाडीच्या वतीनं उदयनराजे यांना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचाराची शुभारंभाची सभा आहे. मतदारसंघ फार मोठा आहे. मी देखील 3 वेळेला या मतदारसंघाचं, कराड मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. सातारा मतदारसंघामध्ये स्वर्गीय चव्हाण साहेबांनी प्रतिनिधित्व केलं. माझ्या वडिलांनी कराडचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. श्रीनिवाजी पाटील देखील कराड मतदारसंघातून निवडून गेलेले आहे, सातारामधून गेलेले आहे. त्या मतदारसंघातून विक्रमी मतानं उदयनराजांना विजयी करून हा पुरोगामी विचार या भूमीतून संबंध महाराष्ट्राला देण्याचं काम, तो विचार जिवंत ठेवण्याचं काम, तरी आक्रमण झालं तरी त्याविरुद्ध लढाई देण्याचं काम आपण या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीतून द्याल. मला खात्री आहे. आज राजूभाई शेट्टी आमच्या बरोबर आहेत, जोगेंद्र कवाडेजी आहेत, काही लोक आले नाहीत. म्हणजे का आले नाहीत त्याचा खुलासा लवकरच होईल. साम दाम दंड भेद एवढा विचार करा. लोकशाही अशा पद्धतीने चालत नाही. आम्हाला चव्हाण साहेबांनी जी लोकशाही सुचवलेली आहे त्यामध्ये साम दाम दंड भेदाला कुठे जागा नाहीये. पण देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, आणि मला एकच आपल्याला शेवटी सांगायचं की भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्र आहे, पण राफेल विमानाचा घोटाळा हा महाघोटाळा आहे. मदर ऑफ ऑल स्कॅम्स. जगाच्या पाठीवर इतका मोठा कधी स्कॅम झाले नाही. पवारसाहेब स्वतः संरक्षण मंत्री होते. त्यांना माहिती आहे कशा प्रकारे निर्णय होतात.
हवाई दलाला आपलं संरक्षण करण्याकरता विमानं घेण्याचा निर्णय वाजपेयी सरकारनं 3 वर्ष घेतला नाही. आमच्या सरकारनं ही प्रक्रिया सुरू केली, टेंडर काढलं. टेंडरमध्ये एका विमानाची किंमत 528 कोटी ठरली. पण मोदी सरकारनं तेच विमान 1670 कोटीला विचारलं. आम्ही साधा प्रश्न विचारलाय, प्रत्येक विमानाची किंमत 1000 कोटीने कशी वाढली? 126 विमानाची गरज होती तर फक्त 36 आपलं संरक्षण कसं होणार? मोदी उत्तर देत नाहीत, म्हणतात गुप्त आहे. सर्वोच्च न्यायालयानं कागदपत्र मागवलेत तर निर्लज्जपणे मोदी सरकार म्हणते आमची फाईल हरवलेली. आता मोदी सरकारला हरवून टाकूया ही आपल्याला विनंती करतो आणि उदयनराजेंना प्रचंड मताने विजय करा ही विनंती करून आपल्या राजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पवार साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन आहेत. सभेची सुरुवात महाराष्ट्रात कुठून करावी याची चर्चा आमच्यामध्ये सुरू होती. कोणी सांगितलं की कोल्हापुरातून अंबाबाईचं दर्शन घेऊन भाजपवाले सुरुवात करतात. कोणी सुचवलं की तुळजापूरहून आपण या सभेची सुरुवात करावी. पण माझं पहिलं जाहीर सभेचं भाषण करण्याच्या संबंधीचा विचार माझ्या मनामध्ये आला. त्यावेळेला एका गोष्टीचं मला स्मरण झालं की महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये गेले 52 वर्ष खंड न पडता निवडून जाण्याची संधी मला ज्या महाराष्ट्राला दिली आणि महाराष्ट्रात सुद्धा माझं व्यक्तिमत्व लोकांच्यामध्ये पोचवण्याचं काम कुणी केलं असेल ते कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी केलं. आणि यशवंतराव चव्हाणांची कर्तृत्वभूमी, कृष्णा कोयनेच्या संगमाची ही भूमी, महाराष्ट्राला दिशा दाखवणारी ही भूमी आज छत्रपतींच्या निवडणुकीची सुरुवात करायची असेल तर चव्हाण साहेबांच्या नगरीपासून केली पाहिजे. आणि म्हणून मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर बोलायला उभा आहे. अनेक गोष्टी सांगता येतील, अनेकांनी भाषणं केली, देशासमोरचे प्रश्न मांडले. गेले 5 वर्ष मोदींचं सरकार आम्ही जवळून पाहिलं. सत्तेचा गैरवापर कसा केला जातो याची उदाहरणं पाहिली. लोकांना फसवणूक कशी केली जाते हे आम्ही पाहिलं. आणि त्यामुळं आपल्याला जी मालिका आपण सगळ्या वक्त्यांच्या भाषणामधून ऐकली, फसवणुकीच्या संबंधीची धोका देण्याच्या बद्दलची, त्याच्यामध्ये अधिक सांगण्याच्या बद्दलची गरज नाही. नोटाबंदीचा उल्लेख या ठिकाणी केला. लाखो लोकांचे धंदे बुडले, लाखो तरुण बेकार झाले, शेतकरी उद्ध्वस्त झाला. आणि नोटाबंदीच्या माध्यमातून काळा पैसा बाहेर काढण्याच्या संबंधीची जी घोषणा केली होती ती 100% खोटी ठरली. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न या ठिकाणी मांडला. मोदींच्या राजवटीमध्ये 2 वर्षाच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये 12,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मी शेती मंत्री असताना सुद्धा आत्महत्या झाली, माहिती आम्हाला कळली, माहिती घेतली. आणि त्या दिवशी मी देशाचे प्रधानमंत्री त्यावेळेचे मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, त्याची कारणं आपण समजून घेतली पाहिजेत. या देशातल्या कोट्यावधी लोकांचा भुकेचा प्रश्न सोडवणारा हा बळीराजा आत्महत्याच्या रस्त्यावर जातोय, काहीतरी आपल्याला धोरणात बदल केला पाहिजे. आणि म्हणून त्याला विनंती केली
की आपण ताबडतोब जाऊया. मनमोहन सिंगांनी सगळे कार्यक्रम रद्द केले. दुसऱ्या दिवशी आम्ही दिल्लीवरनं नागपूर आलो. नागपूरवरनं यवतमाळ जिल्ह्यामध्ये गेलो. ज्या घरच्या लोकांनी आत्महत्या केली होती त्या गावी जाऊन त्या माऊलीला मी भेटलो. डोळ्यामध्ये पाणी होतं. म्हणलं, माऊली काय झालं, का तुझ्या मालकाने आत्महत्या केली? तिने सांगितलं की माझा मालक कर्जबाजारी झाला, बँकेचा थकबाकीदार झाला, बँकेची नोटीस आली, घरातली भांडी कुंडी काढण्याच्या संबंधीची नोटीस होती, 20 वर्षाची मुलगी आहे तिचं लग्न ठरलं होतं, 15 दिवसांनी लग्न होणार होतं आणि त्या लग्नाच्या आधी बँकेच्या जप्तीचे अधिकारी घरामध्ये आले. त्या लग्नाच्यासाठी 10,000 रुपये गोळा करून किडूक विकून ठेवले होते. ते जप्त केले, भांडी काढली, माझ्या अब्रूचा पंचनामा झाला आणि नवऱ्याला झोप येईना. उद्या मुलीचं लग्न बोललं तर कोणत्या तोंडाने मी समाजात जाऊ याची चिंता होती आणि म्हणून रात्री विष प्याला आणि जीव दिला. हे कशामुळे घडलं? कर्जबाजारी फरा, सक्तीची वसुली. आणि म्हणून आम्ही दोघंही दिल्लीमध्ये फरात गेलो आणि निकाल घेतला या देशातल्या शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केल्याशिवाय गप्प बसायचं नाही. आणि 10 दिवसाच्या आत 70,000 कोटीचं शेतकऱ्याचं कर्ज एका हुकमाने माफ केलं आणि त्या शेतकऱ्याला बाहेर काढलं. त्याच्या व्याजाचे दर कमी केले, त्याला अधिक पैसे दिले आणि त्याचा परिणाम हा झाला की या देशातल्या 72 शेतकऱ्यांनी तांदूळ असेल, गहू असेल, साखर असेल, कापूस असेल, जगातल्या पहिल्या 2 नंबरमध्ये या देशाला आणून ठेवतो. आजचं सरकार काय करतंय? आज कांदा उत्पादक स्वतःला कांदेच गाडून घेतो. आजच्या वर्तमानपत्रामध्ये नाही झालं की उत्तर प्रदेशमध्ये उसाचे पैसे देण्यात आले नाही, ती थकबाकी 10,000 कोटीवर गेली. अनेक ठिकाणी शेतकरी आज उद्ध्वस्त झाला. त्याला कुठल्या प्रकारची मदत करण्यासाठी आजचं सरकार कुठल्या प्रकारचं पाऊल टाकत नाही. आम्ही ही चर्चा केली, देशातल्या महत्वाच्या व्यक्तींची केली, ज्यांच्या हातामध्ये देशाचा कारभार आहे त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगावं काय? त्यांनी मला सांगावं की पवार साहब, आप पैदा करने वाले की बात करते हैं, जो खाने वाला है उसकी बात नहीं करते. मी त्याला असं सांगितलं की खाणाऱ्याला जर हे सगळं द्यायचं असेल तर जो उत्पन्न करतो तो जगवला पाहिजे. उत्पन्न करणारा शेतकरी उद्ध्वस्त झाला तर आम्हाला परदेशातनं धान्य आणावं लागेल. मला आठवत आहे की 50 वर्षाच्या पूर्वी मी पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेलो, त्यावेळेला दुष्काळ पडला आणि त्यावेळच्या सरकारने अमेरिकेतनं लाल मिलो आणला. आम्हा लोकांच्या घरामध्ये लाल मिलोची भाकरी तयार होत होती. ही भीक मागण्याची अवस्था या देशाला आली होती. आणि कशामुळे आली? शेतकऱ्याला मालाची किंमत नाही मिळाली. आणि म्हणून आम्ही सांगितलं त्यांना की तुमचं धोरण चुकीचं आहे. पण मोदी सरकार हे धोरण बदलायला तयार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 34,000 कोटीची कर्जमाफी मी करतो. आज माहिती घेतली 50% सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. आज पुन्हा त्याच्या डोक्याचं उदय. म्हणजे शेतकरी नाखुश. नोटाबंदीतून सामान्य व्यापारी उद्ध्वस्त, छोटा व्यावसायिक उद्ध्वस्त, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला पृथ्वीराजांनी की सगळ्या देशाच्या महत्वाच्या संस्था त्या उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीची भूमिका घेतली.
न्यायालय असेल, CBI असेल, रिझर्व्ह बँक असेल, रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर त्यांनी नेमला आणि नेमलेला गव्हर्नर 6 महिन्याच्या आत राजीनामा देऊन जातो आणि म्हणतो की यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारमध्ये काम करणं शक्य नाही. आज ते समान उद्ध्वस्त करायचं काम त्यांनी केलं, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता केला. भ्रष्टाचार आम्ही घालू. प्रधानमंत्री सांगत होते सगळीकडे जाऊन, ना खाऊंगा ना खाने दो, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आता केला. एक उदाहरण राफेलचं. जगातली ती मोठी कंपनी फ्रान्समधली दसॉल्ट नावाची कंपनी, त्या कंपनीमध्ये ही विमानं कशी तयार केली जातात ही बघण्याच्यासाठी देशाचा संरक्षण मंत्री होते. मी स्वतः आणि त्यावेळेचे संरक्षण खात्याचे सचिव एन होरा, आम्ही दोघंही फ्रान्सला गेलो. ती विमानं पाहिली आणि विमानाच्या संबंधीची माहिती आमच्या हवाई दलाला विचारण्याच्या संबंधीची प्रक्रिया सुरू केली. मनमोहन सिंगाचं सरकार आलं, हवाई दलाने ते विमान पसंत केलं आणि पहिल्या विमानाची किंमत 350 कोटी झाली. 350 कोटीला मिळणारं तो विमान राज्य बदललं, मोदींचं राज्य आलं. 2016ला केंद्राच्या संरक्षण मंत्र्यांनी पार्लमेंटमध्ये उत्तर दिलं की त्या विमानाची किंमत 215-30 वरनं आता 600 कोटीवर झाली. आणि फेब्रुवारी 2017ला त्याच विमानाची किंमत 1660 कोटी ही झाल्याच्या संबंधीची माहिती दिली. कुठची गंमत आहे, 350 कोटीचं विमान 1650 कोटीवर होतं. बरं, एवढं मोठं विमान घेतल्याच्या नंतर सरकार करार करतं, गॅरंटी घेतं. इथं गॅरंटीचा क्लॉज नाही. विमानं आपण घेतो त्यावेळी काही विमानं घेतो, तंत्रज्ञान घेतो. आणि यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना विमानं तयार करण्याचे कारखाने या देशामध्ये त्यांनी 3 ठिकाणी काढले. नाशिकला ओझरच्या जवळ मिगचा कारखाना, बंगलोरला मिगचा कारखाना, लखनौला मिगचा कारखाना. यशवंतराव चव्हाणांनी हे कारखाने काढले आणि या देशामध्ये विमानं तयार झाले. मिगचा कारखाना ज्या ठिकाणी काढला त्या ठिकाणी विमानं होतात. आज त्या ठिकाणी कारखान्यामध्ये लोकांना काम नाही. अपेक्षा अशी होती की राफेल खरेदी केल्याच्या नंतर काही विमानं राफेलची फ्रान्समधून आणली जातील आणि बाकीची विमानं ही यशवंतराव चव्हाण यांनी केलेल्या कारखान्यामध्ये तयार होती. पण या सरकारने सरकारच्या मालकीच्या कारखान्याला काम दिलं नाही. आणि अंबानीची कंपनी रिलायन्स डिफेन्स तिला काम दिलं. करार झाल्याच्या आधी 1 महिना ही कंपनी स्थापन झाली. जमीन घेतली नागपूरला, इमारतीचं बांधकाम अजून सुरू नाही, मशिनरी नाही, तज्ञ लोक नाही. आणि ते विमान तयार करण्याच्या संबंधीचं काम रिलायन्स कंपनीला द्यायचा निकाल मोदी सरकारने केला. ज्या रिलायन्स कंपनीच्या मालकाने कागदाचं विमान शाळेमध्ये विद्यार्थी करतात ते सुद्धा कधी केलं नाही, त्यांना संरक्षण खात्याचं हवाई दलाचं विमान हे करण्याच्या संबंधीचा अधिकार दिला. याचा अर्थ याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे. या सगळ्या गोष्टीच्या संबंधित अधिक सांगण्याच्या बद्दलची गरज नाही. त्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. त्या प्रश्न पार्लमेंटमध्ये आम्ही काढला. 1 तास संरक्षण खात्याच्या मंत्री त्याचं भाषण करत होत्या. आम्ही कागदपत्र मागितले, आम्हाला सांगितलं गुप्त आहे, देशाच्या रक्षणाच्यासाठी ही माहिती बाहेर देणं आवश्यक नाही. त्याचा उल्लेख या ठिकाणी आत्ता केला. सुप्रीम कोर्टामध्ये हे कागद ज्यावेळी मागितले त्यावेळी आधी सांगितलं कागद चोरीला गेले, नंतर सांगितलं नाही चोरीला नाही गेले, संरक्षण खात्याच्या कपाटातून त्याची कॉपी कोणतरी केली आणि ती आता बाहेर गेली.
एवढं महत्त्वाचे कागदपत्राची कॉपी केली जाते. प्रश्न आम्ही विचारला की त्यासंबंधी पोलीस स्टेशनला केस तरी केली का? आज अखेर सुद्धा त्या संबंधीची FIR कुठल्या प्रकारची केस त्या ठिकाणी केली गेलेली नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की ना खाऊंगा ना खाणे दूंगा या सगळ्या घोषणा खोट्या आहेत. इथं खाल्लेलं आहे, कुणी खाल्लं याची चौकशी करण्याच्यासाठी पार्लमेंटची कमिटी नेमून आम्ही सांगितलं, त्याला त्यांची संमती नाही आहे. मला आठवतं वफाची तोफ घेतली, राजीव गांधी प्रधानमंत्री होते. आज सत्तेवर त्यांनी त्यावेळेला चौकशीची मागणी केली. राजीव गांधींनी सगळ्या पक्षाच्या खासदारांची कमिटी नेमली, चौकशी झाली, त्याच्यात काही निघालं नाही. पण चौकशीच्यासाठी राजीव गांधी कधी घाबरले नाही. पण आजचे राज्यकर्ते चौकशी करा ही मागणी केल्याच्या नंतर चौकशी करण्याच्यासाठी सुद्धा तयार नाही. याचा अर्थ स्वच्छ आहे की या लोकांचे व्यवहार हे स्वच्छ राहिले नाही आणि ते व्यवहार स्वच्छ नाही, ते उद्या उघड होतील आणि म्हणून या सगळ्या गोष्टी झाकून टाकण्याचं काम चाललंय. आज लष्कराच्या दृष्टीने, हवाई दलाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. या देशाच्या सैन्याच्या संबंधी तुम्हाला मला अभिमान आहे. आपल्याला ठाऊक नसेल की चीनने आपला हल्ला झाला, जबरदस्त किंमत द्यायला लागली, हा देश संकटात आला. त्या चीनच्या हल्ल्यातून पुन्हा एकदा या देशाला वाचवण्याच्यासाठी, हिमालयाला वाचवण्याच्यासाठी महाराष्ट्राचा सह्याद्री यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने दिल्लीला गेला आणि संरक्षणाच्या दलाची पुन्हा एकदा त्यांनी उभारणी केली, कारखाने काढले, शस्त्र बनवली आणि देश मजबूत केला. यशवंतराव चव्हाण संरक्षण मंत्री असताना एकदा पाकिस्तानी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री असताना पाकिस्तानला जबरदस्त उत्तर दिलं. पाकिस्तानचे हजारो सैनिक अटक करून टाकले आणि भारताच्या सैन्य दलाची ताकद काय ही दुनियाला दाखवायचं काम या देशातल्या जवानांनी केलं आणि त्यांचं नेतृत्व करणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी केलं. हा इतिहास तुमच्या माझ्यापुढे आहे. नंतरच्या काळामध्ये पुन्हा एकदा झालं, पाकिस्तानने आपल्या देशामध्ये घुसखोर घातली. इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या, त्यांनी विनंती केली पाकिस्तानला की घुसखोर येत आहेत, आमच्या भूमीवर येत आहेत, तुम्ही त्यांना ओळा. जगाला सांगितलं की या ठिकाणी घुसखोर येत आहेत, कुणी ऐकलं नाही. इंदिरा गांधी निकाल घेतला आणि सैन्य पाठवलं. सैन्य पाठवून इंदिरा गांधी बसल्या नाहीत, त्यांनी या देशाचा इतिहास नाही बदलला, या देशाचा भूगोल बदलला. एका पाकिस्तानचे 2 तुकडे केले, एक बांगलादेश आणि दुसरा पाकिस्तान. ही जबरदस्त ताकद सैन्याच्या जोरावर देशाच्या भक्कम नेतृत्वाने केली. आज काय दिसतं आपल्याला? सैन्य पडेल तो त्याग करायला तयार, पण त्या सैन्याच्या त्यागाची किंमत आज करून त्याच्यातून राजकारण साधण्याच्या संबंधीचा पाप आजचे राज्यकर्ते करतायत, ही चिंताजनक गोष्ट. तुम्हाला ठाऊक आहे, गेल्या महिन्याच्या 16 तारखेला भारताच्या लष्कराचे एक घटक 72 ट्रक आणि जवळपास 2700 जवान आणि अधिकारी जम्मूवरून श्रीनगरला निघाले आणि जात असताना रस्त्यामध्ये एक जीप आली आणि त्या जीपने सैन्य दलाच्या बसवर धडक मारली. त्या जीपमध्ये स्फोटकं होती, त्या स्फोटकांचा स्फोट झाला आणि जागच्या जागी 40 जवान मृत्युमुखी पडले. जबरदस्त किंमत देशाला द्यायला लागली. या देशाची हत्या झाली. कसं तोंड द्यायचं याची चर्चा करण्याच्यासाठी बैठक बोलवली, सगळ्या पक्षाच्या लोकांना बोलवलं. मी त्या बैठकीला हजर होतो. प्रधानमंत्री नव्हते, संरक्षण मंत्री नव्हते, पण आम्ही सगळे होतो. गृहमंत्री होते आणि आम्ही स्वच्छ सांगितलं की तुमचं आमचं राजकारणात भांडण आहे, ते भांडण जाईल,
पण जवानांची हत्या करण्याच्या संबंधीचं काम दहशतवाद्यांच्याकडून होत असेल तर त्या दहशतवाद्यांच्या संबंधी जो काही तुम्ही निर्णय घ्याल त्या निर्णयाला आम्ही राजकारण्यांचा आम्ही तुमच्या फाशीशी उभं राहू, जवानांच्या फाशीशी उभं राहू, ही भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. आणि मला आनंद आहे की जवानांना अधिकार दिल्याच्या नंतर पुलवामाला दहशतवाद्याच्यावर हल्ला करून त्यांची घरं उद्ध्वस्त करण्याचं काम आपल्या हवाई दलाने केलं. अभिमान वाटला हवाई दलाचा. एक हवाई दलाचं विमान फाडलं गेलं. त्या फाडल्याच्या नंतर त्याचा जो हवाई दलाचा अधिकारी होता विंग कमांडर अभिनंदन, त्याला पकडलं गेलं. जगामधल्या सगळ्या देशांनी एक करार केला की युद्धामध्ये हल्ल्यामध्ये एखादा अधिकारी एखादा जवान याला अटक केली तर जिनेवा नावाच्या एखाद्या शहरामध्ये जगातल्या सगळ्या देशांनी करार केला की अटक केलेल्या व्यक्तीला सोडलं पाहिजे. अभिनंदनला अटक केली. जगातल्या सगळ्या देशांनी पाकिस्तानवर एक प्रकारचा दबाव टाकला आणि त्याला सोडलं पाहिजे कराराप्रमाणे ही आग्र्याची सूचना केली. शेवटी पाकिस्तानला जगाच्या दबावापुढं नमावं लागलं. अभिनंदनची सुटका झाली. अभिनंदन आला, सुटून आला, सबंध देशाला हायचं वाटलं. त्याच वेळेला आणखी एक प्रकार घडला. काश्मीरमध्ये जवान आणि अधिकाऱ्यांचं एक हेलिकॉप्टर फाडलं गेलं आणि त्याच्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगडे हा आपल्या नाशिकचा, त्याचा मृत्यू झाला. मी अदालते नाशिकला होतो. नाशिकला हे दुःख कळल्याच्या नंतर मी ठरवलं की निनादच्या घरी जावं, कुटुंबियांचं सांत्वन करावं. कुटुंबियांना जाऊन मी भेटलो. त्यांनी सांगितलं की माझा नवरा गेला. त्या भगिनीने सांगितलं. मी म्हणलं काही तुझं सरकारला काही सांगायचं असेल तर मी लक्ष देतो. ते म्हणजे हात जोडून सांगते की सरकारला एवढंच सांगा, देशाच्या रक्षणाच्यासाठी माझ्या नवऱ्याने प्राण दिले, त्या प्राणाचं राजकारण करू नका. त्या प्राणाची तुम्ही राजकीय फायदा घ्यायचा प्रयत्न करू नका. हे का म्हणजे ते इथं जवानांनी त्याग केला. पुलवामामध्ये वीर विमान फाडल्याच्या नंतर अभिनंदन त्या ठिकाणी अटक केला गेला. निनादची हत्या त्या ठिकाणी गेली विमान अपघातामध्ये. आणि प्रधानमंत्री सांगतात 56 इंचाची माझी छाती. आणि तुझी 56 इंचाची छाती होती तर त्या कुलभूषण जाधवाला 2 वर्ष हरी तुरुंगात पाकिस्तानने डांबलेला आहे, त्याला सोडून आणण्याची ताकद तुझी 56 इंचाची छाती दाखवायला कधी पुढारली नाही. आणि सांगतात माझी 56 इंचाची छाती. शौर्य दाखवलं हवाई दलाच्या लोकांनी, शौर्य दाखवलं जवानांनी. आज या सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की या देशामध्ये, या राज्यामध्ये सगळ्यात जवान कोणत्या जिल्ह्यात असतील तर त्या सातारा जिल्ह्यामध्ये. आणि या सातारा जिल्ह्यामधला एक कोलेगाव तालुक्यातला जवान पुलवामा येथे जखमी झाला. त्या जखमी झाल्याची चौकशी सुद्धा प्रधानमंत्र्यांनी केली नाही. आणि काल प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानला शुभेच्छा पाठवल्या आणि सांगतात मी 56 इंचाचं छाती असलेला माणूस देशाचं रक्षण करतो. आणि गेलेल्या जवानांच्या हिताची जपणूक करण्याच्या संबंधीची माणुसकी ही सुद्धा तुम्ही दाखवताय. आणि जवानांनी शौर्य दाखवलं, त्या शौर्याचा लाभ तुम्ही स्वतःच्यासाठी घेता. ही भूमिका तुम्ही त्या ठिकाणी घेत असाल तर माझी खात्री आहे की या देशातला नागरिक तुम्हाला योग्य तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि ती वेळ आता आलेली. आणि ती वेळ आता आल्याच्या नंतर तुम्हाला मला पावलं टाकावी लागतील. अनेक गोष्टी आहेत, अनेक ठिकाणी फसवतो. धनगर समाजाला सांगितलं, बारामतीमध्ये येऊन सांगितलं 5 वर्षाच्या मुली आमच्या हातामध्ये सत्ता द्या. सत्ता मिळवल्याच्या नंतर एका आठवड्याच्या आत
धनगरांचा आरक्षणाचा प्रस्ताव मी सोडू, मराठा समाजाला सांगितलं की तुमच्या आरक्षणाचा प्रस्ताव मी सोडू, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा निकाल पूर्वीच्या सरकारने घेतला त्याच्यावर अंमलबजावणी नाही, मुस्लिमांना फसवलं, मराठ्यांना फसवलं, धनगरांना फसवलं, दलितांना फसवलं, जवानांना फसवलं, सगळी फसवे गेली. आजच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य काय? फसवे गेली. आणि म्हणून तुम्हाला फसवून या देशाचा कारभार करण्याच्यासाठी जे कोणी पावलं टाकतील त्याला तुम्ही धडा शिकवायचं काम केलं पाहिजे. आणि मला अभिमान आहे, मला आनंद आहे. धडा शिकवायचा असेल तर दम असलेला प्रतिनिधी पाहिजे, आणि ज्याच्या मनगटात दम आहे, ज्याच्या छातीमध्ये दम आहे, आणि गरीब माणसावर अत्याचार झाल्याच्या नंतर पर्यंतची किंमत द्यायला जो तयार आहे असा उमेदवार आज उदयनराजेच्या रूपानं तुम्हाला दिला. त्या उमेदवाराला मोठ्या मताने विजयी करा आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये हा सातारचा छत्रपतीचा वंशज त्या ठिकाणी पाठवून महाराष्ट्राचा नावलौकिक देशामध्ये वाढा, हीच विनंती या ठिकाणी आपल्या सगळ्यांना करतो. आणि माझे 2 शब्द. धन्यवाद. गेल्या 5 वर्षात भाजप सरकारकडून सर्वच घटकांची दुरावस्था झालेली आहे. देशातील तरुण व्यापारी हे देशोधडीला लागले आहेत. आता निवडणूक पुरता संकुचित विचार न करता देशात परिवर्तन घडवून आणायचे आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा असं आवाहन यावेळी प्रचार सभेच्या माध्यमातून करण्यात आलं. YZ इंडिया टीव्हीसाठी व्हिडिओ एडिटर अभिनंदन जाधवसह संतोष वायदंडे, नितीन ढापरे, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया टीव्हीला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.